ख्रिश्चन धर्मगुरू फादर रवी नावाच्या व्यक्तीकडून धर्मांतर घडवून आणण्यासाठी चक्क वाईन पाजून धर्मांतर घडवून आणण्यात येत असल्याचा दावा धर्मरक्षक सुधीर बहिरवाडे यांनी केलाय। शहरातील भूषणनगर परिसरातील एका चर्चमध्ये फादर हिंदू महिलांना पुरुषांना बोलावून घेत त्यांच्या गरिबीवर भावनिक चर्चा करत हिंदू समाजातील लोकांच्या गरजा समजून मीच तुम्हाला मदत करू शकतो, दुःखाच्या खाईतून बाहेर काढू शकतो असे म्हणत रेड वाईन नावाचा अंमली पदार्थ देत असत। त्यामुळे सामूहिक झालेले हिंदू समाजातील लोक फादरच्या सांगण्यावर वर्तन करत असत। त्याचाच फायदा घेत फादर रवी धर्मांतर घडवून आणत असल्याची माहिती धर्मरक्षक सुधीर बहिरवाडे यांनी दिली। या भागामध्ये एक आपल्या हिंदूंना धर्मांतरित करणारा आपल्यातनं धर्मांतर झालेला एक पादरी इथं सापडलाय। तो फुल नशेत आहे आणि तिथल्या बायकांना तो वाईन मधनं ब्रेड देऊन आणि काहीतरी गुंगीचं औषध देऊन तिला येशू किती चांगला आहे आणि आपले हिंदू देवदेवता शैतान आहेत ही त्याची भाषा होती आणि तिथं त्यांनी त्याची दादागिरी चालती आणि पहिला बी त्या नावाने कंप्लेंट आहेत, पण त्याच्यावर ठोस हे झालं नाही, आत्तापर्यंत कारवाई झाली नाही। आता आपल्या शिवराजदादा हे तई सर्वांनी हिंदुत्ववाद्यांनी मिळून तिथं छापा टाकल्यानंतर ना अनेक सर्टिफिकेट मिळाले। हे रिकामी सर्टिफिकेट आहेत की धर्मांतर झालं हे सर्टिफिकेट ती सहीचे सर्टिफिकेट आहेत। मला एक सांगा, हे बघा हे खाली तर सही आहे, अजून वरती नाव नाही काय नाही, कोरे सर्टिफिकेट आहे। म्हणजे ह्याने काय विचार काय केला तर हे कोण आहे सर्टिफिकेट करणारा? नाव जयराजू डेव्हिड काय जयराजू डेव्हिड म्हणून आहे, त्यांनी कोरे सर्टिफिकेट दिले। तर हे आलेत कुठनं काय, तर यांचं चर्च कुठला आहे? मूळ मुंबई काय, गोमा गल्ली, नारायण हर, चालवा, भयंडी, काशीनाथ हॉस्टेल, बंदार रोड, विरासवा, अंधेरी, मुंबईमधनं हे सर्टिफिकेट आले। आणि हा सर्टिफिकेट असेल हे बंद झालं पाहिजे, हे बंद झालं पाहिजे, ट्रस्टवर बंदी आणली पाहिजे, पुरे सर्टिफिकेट। आणि आज त्यांनी वाईन तयार केलेलं आहे, ते वाईन ब्रेड मधनं वाईन तर ते देतो आणि स्वतः सुद्धा फुल नशेत आहे। पण ह्याचा विषय काय, बघा हे वाईन, हे असं वाईन मधनं आपल्या बायकांना देतो, बायकांना फसवतो आणि परत पैशाचे आमिष दाखवतो। तर हे आता सध्या महिला बी आलेली आहेत। व्यक्तीला संमोहित करून धर्मांतर करण्याची घटना ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे असं म्हणत हिंदू रक्षक सुधीर बहिरवाडे यांच्या सहकार्याने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात संबंधित फादरच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। त्यांच्या तोंडातून ऐका तो कशा पद्धतीने त्रास देतो। सांगा मावशी, सांगा तुम्ही बोला। हे लोकांमध्ये एवढं भीती निर्माण केली आहे, त्यांनी इतकी भीती निर्माण केली आहे, बऱ्याच वेळा त्यांनी पोलिसांची धमकी यांना दिलेली आहे। 15 मिनिटांनी करतो तुम्हाला। त्यांच्या मनात इतकी भीती निर्माण केलेली आहे त्या माणसाने की त्यांना बोलायला सुद्धा ठेवलेलं नाहीये। सारखं घरोघरी पळतं, या तुम्ही डॉक्टर आलेले त्याची रोग तपासायचं, हे करायचं ते करायचं म्हणून बोलवते आम्हाला, पण आम्ही जात नसते। कसं आहे ते लोकांवर विश्वास नसते म्हणून आम्ही जात नाही। आणि लेकरं बाळा त्याची बायको खेळू देत नाही, बोल आलं लेकरांचं घरात घेऊन पळून जाते, बाहेर जरी पडलं तर ते वापिस बोल देणार नाही, लेकरांना शिवी गाळ देणार, बोलणार, लेकरांना वाट खेळूच देत नाही। आम्ही पहिल्यापासून राहिले, लहान मुलांना पण तो खूप वेगळ्या पद्धतीने त्रास देतो, लहान मुलांना सुद्धा तो दगडफेक करतो, मोठ्यांना तर त्रास देतोच देतो, लहानांना देखील तितकाच त्रास देतो तो। गाडी लावून टाकते, तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे सगळ्या